गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काल आपण पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ shear force. What is shear force? Shear force at any cross section is the algebraic sum of all vertical forces on the beam acting on the right or left side of the section, right? So left side upwards is positive, left side downwards is negative. Similarly, right side upward is negative and right side downward is positive shear force, right? Similarly, we will see now what is definition of bending moment. shear force सारखाच एक bending moment diagram पण असते जे की तुमचं bending moment at every cross section, various cross sections indicate करते. So what is the definition of bending moment? Let's see. So bending moment at any cross section of the beam is algebraic sum of moments of all forces acting on right or left side of the section. Clockwise moment to the left of the section and anti-clockwise moment to the right of the section is taken as positive. Similarly, सेक्शन घ्यायचं आहे जसं आपण शियर फोर्समध्ये घेतो सेक्शन, तसंच बेंडिंग मोमेंटच्या याच्यामध्ये पण सेक्शन घ्यायचं आहे आणि कोणचंही एक साइड कन्सिडर करायचं आहे, आयदर लेफ्ट साइड और राइट साइड. सो इफ यू कन्सिडर लेफ्ट साइड, देन clockwise moments are positive and anti-clockwise moments are negative. Clockwise means like this. These are the clockwise moments. Clockwise moment is positive and anti-clockwise moment is negative. Okay. So positive bending moment ला आपण काय म्हणतो? सॅगिंग मोमेंट. इट इज इम्पॉर्टंट. पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंटला आपण म्हणतो सॅगिंग अँड निगेटिव्ह बेंडिंग मोमेंटला आपण म्हणतो हॉगिंग. पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंटला आपण म्हणतो सॅगिंग अँड निगेटिव्ह बेंडिंग मोमेंटला आपण काय म्हणतो हॉगिंग. सो हे न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. आपण जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व करू तेव्हा तुम्हाला इट विल बी व्हेरी क्लिअर. सो अल्जेब्रिक सम मीन्स जेवढे पण मोमेंट्स असतील, जेवढे पण फोर्सेस असतील लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला, त्या सगळ्यांचं अल्जेब्रिक सम, त्या सगळ्या मोमेंट्सचं काय करणार आपण? अल्जेब्रिक सम. क्लॉकवाइज मोमेंट टू द लेफ्ट ऑफ द सेक्शन अँड अँटी क्लॉकवाइज मोमेंट टू द राईट ऑफ द सेक्शन इज टेकन एज पॉझिटिव्ह, राईट? सो नेक्स्ट आता आपण एक एक्झाम्पल बघू. त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजेल. सो याच्यामध्ये आपण शियर फोर्स डायग्राम काढू आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढू, एज वेल एज वी विल फाइंड आउट द रिएक्शन्स ऑफ द सपोर्ट. सो फर्स्ट, कन्सिडर अ सिम्पली सपोर्टेड बीम. क्वेश्चन वाचा. कन्सिडर अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 meter carrying 2 point loads 10 kN and 20 kN at 2 meter and 4 meter from lip support respectively. Okay, 2 meter, 2 meter and 2 meter. So find out the support reactions and SFD and BMD shear force diagram and bending moment diagram find out करायचे आपल्याला. So सगळ्यात पहिले तर आपण त्याची फ्री बॉडी डायग्राम काढून घ्यायची ॲज युजुअल, राईट? आपण डिस्कस केलंय सगळ्यात. ते पण काय करणार? फ्री बॉडी डायग्राम करणार. कुठे लोडिंग कंडिशन्स बघून घ्या. 10 kN and 20 kN. This is 10 kN, this is 20 kN, right? Go 2 2. This is 2, this is 2, this is 2. Point B, this is point A. आता A ला कोणता सपोर्ट आहे? हिंज सपोर्ट. हिंज सपोर्टला दोन रिएक्शन्स असतात, RAY, RAX. सेकंड B ला काय असेल? ओनली वर्टिकल RBY, राईट? सो वी हॅव 3 इक्वेशन्स टू फाइंड आउट द रिएक्शन्स. सगळ्यात पहिले आपल्याला रिएक्शन्स फाइंड आउट करावे लागतील, RAY and RBY. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट द रिएक्शन्स. समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 0. एक्स डायरेक्शनमध्ये कोणत्या फोर्सेस आहेत? फक्त एकच फोर्स आहे, RAX, which indicates RAX is equal to 0, right? Summation of forces in y direction is equal to 0. So y direction मध्ये कोणकोणचे फोर्सेस आहेत? RAY plus RBY is equal to -10 - 20 is equal to 0. So RAY plus RBY is equal to 30, right? Next is summation of moments about point, any point is 0. सो मी ए पॉईंटला घेतो. ए पॉईंटला घेतलं तर माझं RAचं मुवमेंट आणि RBYचं मुवमेंट 0 होणार, राईट? बिकॉज दे आर पासिंग थ्रू दॅट पॉईंट ए. ते पॉईंट ए मधून पास होत आहेत म्हणून
तिथं तुमचं मोमेंट काय होणार 0. सो summation of moments about point A is equal to 0. सो about point A म्हणजे at point A आपण मोमेंट्स घेणार आहेत. तर A वर थांबायचं, इथं बघायचं कोणकोणचे फोर्सेस आहेत. 10 किलो न्यूटनचा एक फोर्स आहे, 20चा एक फोर्स आणि एक RBY आहे. सो 10 किलो न्यूटन बघा, इथे एक बोट ठेवा, इथं या डायरेक्शनमध्ये मूव्ह करा म्हणजे तुम्हाला भेटेल क्लॉकवाईज डायरेक्शन. सो इट विल बी पॉझिटिव्ह, राईट. सो 10 into 2 plus 20 into 4 minus RBY. RBY बघा आता अँटी क्लॉकवाईज वर, सो minus RBY into 6 is equal to 0, right? So how much RBY? RBY is equal to 80 plus 20, 100 by 6 is equal to 50 by 3. 3 1 the 3, 16.67 kilo Newton. Okay. .67 kilonewton is RBY. So from this equation, जर equation 1 मध्ये आपण RBY ची व्हॅल्यू ठेवली तर काय येईल, RAY plus 16.67 is equal to 30. So RAY is equal to 30 minus 16.67, which is equal to 30 minus 16.67 is equal to 13.33 kilonewton. ओके, राईट. 13.33 किलोमीटर. तर बघू शकता तुम्ही RA आणि RB ची व्हॅल्यू लिहिलेली आहेत. ओके, सो RA आणि RB ची व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट इज, आता आपण फर्स्ट फ्री बॉडी डायग्राम काढून घेतली. दिस इज फ्री बॉडी डायग्राम. ओके, लोडिंग डायग्रामचा आपण फ्री बॉडी डायग्राम काढून घेतली. त्याच्यानंतर आपण काय करणार, आता रिॲक्शन्स पण काढून घेतल्या. RAY पण भेटले आपल्याला आणि RBY पण भेटल्या. ओके, so now it is the time to take a section consider करायचं आहे in order to find out the shear force. So next important concept is shear force calculation. Okay, shear force calculation. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. सो शिअर फोर्ससाठी काय करावं लागतं आपल्याला, फक्त सेक्शन घ्यावं लागतं, राईट. सेक्शन्स घेऊन आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करावं लागते. आता मी फक्त लेफ्ट साईडचं कन्सिडर करून कॅल्क्युलेट करणार आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. ओके, फक्त साईन कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवायचे आहेत. आता मी करणार आहे, सपोज दिस इज पॉईंट सी अँड सपोज दिस इज पॉईंट डी. ओके, सो ए आणि सी मध्ये मी एक सेक्शन घेतो. सेक्शन आपण डॅश डॅश लाईननी डिनोट करतो. सेक्शन बिटवीन ए अँड सी. सो दिस सेक्शन इज x1 x1. या सेक्शनला मी काय नाव देतो, x1 x1. ठीक आहे. आता इथं बघा, SFD कॅल्क्युलेशन्स लिहितो मी. शिअर फोर्स डायग्राम कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. फर्स्ट घेतलं मी सेक्शन x1 x1. त्याची फ्री बॉडी डायग्राम काढून घ्यायची तुम्ही. मग जस्ट साईडला इथं सेक्शनची डॅश डॅश लाईन आणि इथं आहे RAY. सो शिअर फोर्स ॲट x1 x1 इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल फोर्सेस टू द लेफ्ट हँड साईड. x1 x1 च्या लेफ्ट हँड साईडला बघा किती फोर्सेस आहेत, एकच आहे, RAY. सो दॅट्स वाय इज इक्वल टू RAY इज इक्वल टू, आणि ते अपवर्ड आहे म्हणजे काय, पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन्स, 13.33 किलो न्यूटन. ठीक आहे, 13.33 किलो न्यूटन. लगेच आपण इकडं SFD काढून घेऊ. शिअर फोर्स डायग्राम SFD लिहून टाकायचं खाली. ठीक आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यूज वरती घ्यायच्या 0च्या, निगेटिव्ह व्हॅल्यूज खाली 0च्या. ठीक आहे. तो फर्स्ट इज
आर ए वायला 13.33 पॉझिटिव्ह आलं म्हणून वरती एक लाईन घेतली 13.33. ठीक आहे. सो शिअर फोर्स ॲट x1 आलाय आपलं हे. तो पूर्ण सेक्शनमध्ये कॉन्स्टंटच राहील बरोबर, कारण कॉन्स्टंट व्हॅल्यू आलेलं इथं. म्हणजे ॲट ए एस एफ ॲट ए सेक्शन कशामध्ये घेतलं आपण ए सी मध्ये इज इक्वल टू शिअर फोर्स ॲट सी विच इज इक्वल टू 13.33 किलो न्यूटन इज इक्वल टू 13.33 किलो न्यूटन. शिअर फोर्स इज इक्वल टू 13.33 किलो न्यूटन पॉझिटिव्ह. सो ए सी मध्ये आता आपला शिअर फोर्स कॅल्क्युलेट झाला आहे. नेक्स्ट शिअर फोर्स विल कॅल्क्युलेट बिटवीन सी अँड डी. सो शिअर फोर्स ॲट or section at CD, section between CD, राईट. C and D मध्ये मी सेक्शन घेतो बघा इथं सेक्शन x2 ठीक आहे. परत मी आता x2 ची फ्री बॉडी डायग्राम काढणार. इथं मी फ्री बॉडी डायग्राम काढणार आता x2 मध्ये शिअर फोर्स घेतला बघा. आता x2 मध्ये मी काय घेतलं, शिअर फोर्स काढला. ठीक आहे. देन सेक्शन काढल्यानंतर फ्री बॉडी करणार कन्सिडर. सो फर्स्ट इज आर ए वाय. x2 च्या आता लेफ्ट साईडला बघणार मी. आर ए वाय माझा फोर्स आहे. त्याच्यानंतर कोणता फोर्स आहे, त्याच्यानंतर फोर्स आहे माझा 10 किलो न्यूटन डाऊनवर्ड्स. 10 किलो न्यूटन डाऊनवर्ड्स. दिस इज 2. इथं आहे तुमचं सेक्शन x2. ठीक आहे. सो सिमिलरली shear force at x2 SF at x2 is equal to पहिले सेक्शन घ्यायचं ॲट x2 नंतर पॉईंट्सला काढतो आपण. ओके. सो शिअर फोर्स ॲट x2 इज इक्वल टू आर ए वाय मायनस 10 बिकॉज 10 डाऊनवर्ड्स आहे खाली. सो व्हॉट इज आर ए वाय तुमचं 13.33 राईट. 13.33 मायनस 10 सो इज इक्वल टू 3.33 किलो न्यूटन. हे पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. इन टर्म्स ऑफ एक्स नाही आलं आहे ते, म्हणजे व्हॅरिंग नाही आहे. जर ते असं इन टर्म्स ऑफ एक्स आलं असतं 3.33 एक्स तर ते व्हॅरी झालं असतं. ॲज एक्स इन्क्रीजेस इट विल इन्क्रीज, म्हणजे जसं एक्स चेंज होईल हे पण चेंज होईल. पण ते इन टर्म्स ऑफ एक्स नाही आलं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ओव्हर द एंटायर सेक्शन म्हणजे ओव्हर द सी डी पोर्शन सी डी इट विल बी कॉन्स्टंट. पोर्शन सी डीमध्ये काय राहील ते कॉन्स्टंट राईट. पोर्शन सी डीमध्ये ते काय राहील कॉन्स्टंट. ठीक आहे. पोर्शन सी डीमध्ये ते काय राहील कॉन्स्टंट. सो 3.33 किलो न्यूटन बरोबर. सो आपण परत शिअर फोर्स डायग्राममध्ये येऊन जाऊ. आणि आता आपला फर्स्ट तर आपला इथपर्यंत कॉन्स्टंट होता. त्याच्यानंतर आता झाला आहे 3.33. सो 3.33 पण पॉझिटिव्ह आहे. ओव्हर द पिरियड सी डी, ओव्हर द पोर्शन सी डी कॉन्स्टंट आहे 3.33. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डी बी, सेक्शन डी बी. बघा इकडं शेवटचं सेक्शन घेतो आपण डी आणि पॉईंट बी मध्ये. शेवटचं सेक्शन मी कशामध्ये घेतले, डी आणि पॉईंट बी. सो थर्ड एस एफ ॲट डी बी, सेक्शन डी बी. सो बघा आता डी बी दोन फोर्सेस असतील, तीन फोर्सेस 10, 20 आणि आर ए वाय. सो आर ए वाय मी डायरेक्ट लिहितो 13.33. इकडं आहे 10, इकडं आहे 20 राईट. 10 आहे, 20 आहे आणि आर ए वाय राईट. सो दिस इज पॉइंट डी आणि हा सेक्शन तुमचा x3. ठीक आहे. दिस इज 2. सो शियर फोर्स ॲट डी बी is equal to how much 13.33 positive minus 10 minus 20 which is equal to calculate करा 13.33 minus 30 so minus 16.67 किलो न्यूटन राईट. minus 16.67 काय किलो न्यूटन. हे पण इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट आलं आहे, त्याच्यामुळं इन टर्म्स ऑफ एक्स किंवा एक्स स्क्वेअर असं काहीच नाही आलं आहे, म्हणजे इन टर्म इट इज कॉन्स्टंट. सो शियर फोर्स ॲट
D is equal to shear force at B is equal to minus 16.67 kilonewton. आता बघा व्यवस्थित लक्ष देऊन. सो ओवर द पोर्शन, आता हे झालं तुमचं A, दिस इज C, दिस इज सपोज D, दिस इज B. सो D आणि B मध्ये किती आहे? मायनस 16.67. म्हणून आपण ओरिजिनच्या खाली गेलो, मायनस 16.67, आणि हे इथून असं झालं. सो दिस इज युअर शियर फोर्स डायग्राम. हे तुमचं आहे शियर फोर्स डायग्राम. आणि अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुमचं शियर फोर्स हे साइन चेंज करते, मीन्स 0 होते, that point is called as contra shear. It is very important. Okay, contra shear, जिथे शियर फोर्स तुमचं 0 होते, साइन चेंज करते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, that is a contra shear condition. That is the contra shear condition. Okay, so that is the contra shear condition. बरोबर. सो आय होप शियर फोर्स डायग्राम सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट आपण फाइंड आउट करू आता बेंडिंग मोमेंट डायग्राम. नेक्स्ट आपण काय करू? बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करू. परत मी ओरिजिनल बीमची हे करतो. ओरिजिनल बीमचं मी काय करतो? स्ट्रीप आउट डायग्राम इथं काढतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला सपोज सिंपल जाईल. ठीक आहे. सो आर ए वाय, आर बी वाय 10, 20. इकडं आर ए वाय, इकडं आर बी वाय. This is 10, this is 20. ठीक है. RAY, RBY 10, 20. So what is RAY? 2, 2, 2. So this is 2, this is 2, and this is 2. Okay, 2, 2, and 2. $10, $20, and RAY. RAY ची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 13.33 and 16.67. This is 13.33. This is 16.67 kilonewton. इकडं बघा 20 किलोन्यूटन लोड इकडं जास्त आहे, म्हणून इकडं रिॲक्शन जास्त आली. याच्यावरून पण तुम्ही तुमचे रिॲक्शन्स व्यवस्थित आलेले आहेत का नाही, करेक्ट आलेले आहेत का नाही, ते क्रॉस व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. इकडं लोडिंग जास्त आहे 20 किलोन्यूटन, त्याच्यामुळे इकडं सपोर्ट रिॲक्शन जास्त यायलाच पाहिजे नॉर्मली. सो इट इज 16.67 किलो न्यूटन. सो लेट अस फाइंड आउट द फर्स्ट. सेम प्रोसिजर तर सेमच राहील. याला आपण एक सेक्शन घेऊ, x1, x1. ठीक आहे. सो शियर फोर्स ॲट x1, x1 विच इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट घ्यायचे. आता परत फ्री बॉडी डायग्राम काढली मी. सपोज दिस इज x1, x1, दिस इज माय RAY. ओके, अँड सो सेक्शन इज ॲट अ डिस्टन्स ऑफ x. सेक्शन मी घेतले ॲट अ डिस्टन्स ऑफ x फ्रॉम लेफ्ट हँड साइड, लेफ्ट सपोर्ट. ठीक आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ x. शियर फोर्समध्ये पण तुम्ही दाखवायचं ॲट अ डिस्टन्स ऑफ x घेतले म्हणून. ठीक आहे. आता शियर फोर्स ॲट x1, x1 ॲट अ डिस्टन्स ऑफ x. फर्स्ट सेक्शन आपण घेतलं आहे. सेकंड पण ॲट अ डिस्टन्स ऑफ x. इन टर्म्स ऑफ xच घ्यायचे असतं ते. थर्ड पण ॲट अ डिस्टन्स ऑफ x. ठीक आहे. दॅट आय फॉरगॉट, मी विसरून गेलो होतो मागच्या. ओके. नेक्स्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ x आपण एक सेक्शन घेतला बिटवीन पॉईंट A अँड B, A अँड C, A, C, B and D. So between point A and C we have taken one section. So it is at a distance of x. आता मोमेंट घ्यायचं आपल्याला. सो शियर फोर्स ॲट x1, x1 काय राहील? मोमेंट सांगा. RAY ची व्हॅल्यू 13.33 आहे इंटू x. 13.33 इंटू x. बरोबर. सो 13.33 इंटू x. अँड दिस इज क्लॉकवाईज. इकडं बघा, ह्या पॉईंटला मोमेंट घेतो आपण, जिथं सेक्शन घेतो त्या पॉईंटला मोमेंट घेतो. सो इथं थांबा, एक बोट इथं ठेवा, एक बोट ॲरोच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करा, तुम्हाला या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दिसेल. ठीक आहे. एक बोट इथं फिक्स करायचं तुमचं, आणि एक बोट इथं फिरवायचं या डायरेक्शनमध्ये ॲरोच्या, तर तुम्हाला असं कळेल की हे क्लॉकवाईज आहे. सो 13.33 इंटू एक्स. सिन्स इट इज क्लॉकवाईज, लेफ्ट हँड साईड सेक्शनच्या क्लॉकवाईज इट इज पॉझिटिव्ह. बरोबर. सो 13.33 इंटू एक्स. शियर फोर्स ॲट x1, x1. सो हे झालं आता शियर फोर्स ॲट सेक्शन. बट आपल्याला पॉईंट्सला फाइंड आउट करायचं. सो शियर फोर्स ॲट पॉईंट
A. कसं फाइंड आउट करणार ॲट पॉईंट ए? व्हॉट इज डिस्टन्स ॲट पॉईंट ए? ॲट पॉईंट ए x is equal to 0. So therefore, sorry, bending moment. This is bending moment. So therefore, bending moment is equal to 13.33 into 0, which is equal to 0. And this is bending moment at point A. Okay, sorry. This is bending moment at point A. Similarly, bending moment at point B, at point C. Sorry, C. So what is the C? At C x is equal to 2 बरोबर. लेफ्ट हँड पासून मेजर करतोय आपण पॉइंट ए पासून. x is equal to C, therefore bending moment is equal to 13.33 into 2, which is equal to 13.33 into 2, which is equal to 26.67 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. बेंडिंग मोमेंटचं युनिट काय असतं? न्यूटन मीटर और किलो न्यूटन मीटर. बरोबर. बिकॉज फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स न्यूटन मध्ये असते, डिस्टन्स एम एम मध्ये, मीटर मध्ये किंवा एम एम मध्ये. सो जे असेल ते. सो इथं मी बेंडिंग मोमेंट व्हेरिएशन काढतो. सो दिस पॉइंट मी ए घेतो, हे सी, हे बी आणि हे डी. सो बेंडिंग मोमेंट ॲट ए इज 0 अँड ॲट बी सी इज 26.67. ठीक आहे. आता बघा बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन कशामध्ये आलं आहे? एक्सचा पॉवर किती आहे? 1. एक्सचा घातांक किती आहे? 1. x⁻1 म्हणजे काय? लिनियर. लिनियर म्हणजे काय? डायरेक्ट स्ट्रेट लाईन. जोडून घ्यायचे, दोन पॉईंट्सला जोडायचे फक्त. ठीक आहे. हे झालं ॲट x1. नेक्स्ट इज BM ॲट बेंडिंग मोमेंट ॲट x2. ठीक आहे. आता ते सेक्शन विसरून जा. आता दुसरा सेक्शनवर या. दुसरा सेक्शन कुठं आहे? x2 and x2. Right? So bending moment at x2. Bending moment at x2. So what is bending moment at x2? Same पहले first I'll draw free body diagram at x2. So what is x2? So first is RAY, which is equal to 13.33 kilonewton. Then it is 10 kilonewton. So this is my x now. Right, this is x because section आपण नेहमी x at a distance of x घेतो in terms of x. So हे distance माझं 2 आहे, तर हे distance उरलेलं किती राहील? हे टोटल x आहे, हे 2 आहे, एवढं 2 आहे, तर एवढं किती राहील? मग हे राहील माझं x-2. राईट, x-2. हेच इम्पॉर्टंट आहे. डिस्टन्स फाइंड आउट करणे, फ्री बॉडी डायग्राम काढणे, मोमेंट घेणे. राईट. सो बेंडिंग मोमेंट ॲट x2. सो नाव मी इक्वेशन लिहितो ॲट x2 ला. सो फर्स्ट माझा येईल 13.33चा. 13.33 ह्या पॉईंटला घेतो मी मोमेंट. ओके, सेक्शनला 13.33 इंटू एक्स, क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह. आता 10 इंटू डिस्टन्स किती? x-2. हे अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे? हे अँटी क्लॉकवाईज आहे. डायरेक्शनमध्ये फिरला तर तुम्हाला असं दिसेल त्याचं मोमेंट. राईट. सो मायनस 10 इंटू x-2. सो हे झालं ॲट अ सेक्शन. आता आपण ॲट अ पॉईंट्स काढू. राईट. ॲट सी x इज इक्वल टू किती आहे? 2. सो बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू 13.33 इंटू 2 minus 10 into 2 minus 2. So similarly 26.67 kilonewton meter. And at कोणचा point D, x is equal to किती? 4. Sorry, B. At B x is equal to 4. At B काय? x is equal to 4. So pending moment side at D is equal to BM at D is equal to 13.33 into 4 minus 10 4 minus 2. सॉल्व करून हे जर काढलं तर किती येईल बघू आपण. 13.33 into 4 minus 10 into 2. 4 minus 2 is 2. 33.32 kilonewton meter. Okay, 30.33 into 4 minus 10 into 2, 33.32 kilonewton meter. So at B 26 पेक्षा वर जायचं आपल्याला.
डायरेक्ट हे दोन पॉईंट्स जॉईन करायचे, सॉरी स्ट्रेट लाईनने जॉईन करायचे दोन पॉईंट्स. ओके, सो इथं मध्ये थोडी मिस्टेक झाली. डायरेक्ट तुम्ही स्ट्रेट पॉईंटने जॉईन करा. सपोज दिस इज पॉईंट 33.32. ओके, आपण बी पर्यंत आलो तर बी टू डी आणखीन एक आपल्याला काय करावं लागेल, सेक्शन घ्यावं लागेल बी टू डी. ठीक आहे, तर मी काय करतो, इकडं कॅल्क्युलेशन्स करतो तसं. ठीक आहे, सेक्शन बी डी बिटवीन बी डी, सेक्शन बिटवीन बी डी और x3. सो मी इथं घेतो x3. सो तुम्ही नाव आता बघा, x3च्या लेफ्ट हँड साईडला किती आहेत फोर्सेस, दोन फोर्सेस आहेत, 10 आहे, 20 आहे, RAY, तीन फोर्सेस आहेत राईट. जर तुम्ही सेक्शन x3च्या राईट हँड साईडला कन्सिडर केलं, x3च्या राईट हँड साईडला, तर ओनली वन फोर्स आहे RBY. बरोबर आहे, RBY. सो RBY किती आहे, RBY आय थिंक 16.67 आहे वाटतं. RBY ची व्हॅल्यू 16.67 आहे. सो या केसमध्ये आपण राईट हँड साईड कन्सिडर करू, कारण एकच फोर्स आहे तर जास्त कॅल्क्युलेशनची गरज नाही. जर लेफ्ट हँड साईड कन्सिडर केलं तर तीन फोर्सेस आहेत. ठीक आहे, आता राईट हँड साईडचं कन्व्हेन्शन काय, राईट हँड साईड अँटी क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह. आता बघा, सेक्शनलाच घ्यायचं आपल्याला मोमेंट. इथं थांबून जर या डायरेक्शनमध्ये फिरलात तर तुमचं असं जाईल अँटी क्लॉकवाईज. सो ॲट x3 BM इज इक्वल टू -16.67. आता हे राईट हँड साईड कन्सिडर करतायत तर डिस्टन्स फ्रॉम राईट हँड साईड घ्यायचं x. ठीक आहे, लक्षात ठेवा ऑलवेज जेव्हा आपण सेक्शन घेणार तुम्ही ते ॲट अ डिस्टन्स ऑफ x घ्यायचं आहे फ्रॉम एक्स्ट्रीम सपोर्ट, आयदर लेफ्ट हँड सपोर्ट और राईट हँड सपोर्ट. सो x फ्रॉम राईट हँड सपोर्ट, सो -16.67 इंटू x. बरोबर. सो आता ॲट पॉईंट डी, डी पॉईंट बघा राईट हँड साईडपासून ॲट अ डिस्टन्स ऑफ 0 आहे, x इज इक्वल टू 0. सो देअरफॉर बेंडिंग मोमेंट ॲट D इज 0. बेंडिंग मोमेंट ॲट D इज 0. जर तुम्हाला क्रॉस व्हॅल्यू व्हेरीफाय करायचं असेल, जर बेंडिंग मोमेंट ॲट B काढून बघा, बेंडिंग मोमेंट ॲट B काय, x इज इक्वल टू किती आहे बघा, हा पॉईंट D आहे तुमचा राईट. x आपण राईट हँड साईडपासून मेजर करतोय, राईट हँड साईडपासून x किती डिस्टन्सवर आहे, B 2, x इज इक्वल टू 2. सो BM इज इक्वल टू -16.67 इंटू 2, सॉरी प्लस आहे, अँटी क्लॉकवाईज प्लस आहे राईट हँड साईडला. किती येते, 16.67 इंटू 2, 33.34. ऑलमोस्ट सेम आलाय बघा, 33.34 किलो न्यूटन मीटर राईट. बघा आपण लेफ्ट हँड साईड सेक्शन CB मध्ये आपण ॲट B ला पण कॅल्क्युलेट केलं आहे. सेक्शन CB मध्ये पण B ला कॅल्क्युलेट केलं होतं लेफ्ट हँड साईड कन्सिडर करून. CB पॉईंट हा दोन्ही याच्यामध्ये येईल ना, सेक्शनमध्ये x2 x2 मध्ये पण येईल आणि x3 x3 मध्ये पण येईल. तर आपण x2 x2 मध्ये काढून पाहिलं तर आपला आला आन्सर 33.32. जेव्हा आपण x3 x3 मध्ये कॅल्क्युलेट केलं राईट हँड साईड कन्सिडर करून, तेव्हा पण आपला आलाय किती आलाय, 33.34. सो सेम, म्हणजे आपला आन्सर बरोबर आलं, म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत. नेक्स्ट इज बेंडिंग मोमेंट ॲट D किती आहे, 0. डायरेक्ट ही लाईन जॉईन करून टाका मग 0 ला. स्ट्रेट लाईन काढायची पेन्सिलनी, स्केल पट्टीनी, ठीक आहे, रोलर स्केलनी. सो दिस इज युअर बेंडिंग मोमेंट डायग्राम, दिस इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, दिस इज युअर बेंडिंग मोमेंट डायग्राम, दिस इज पॉझिटिव्ह. सो असंच तुम्हाला शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करायचं आहे प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक रिॲक्शन्समध्ये, प्रत्येक लोडिंग कंडिशन्समध्ये. लाईक डिफरंट टाइप्स ऑफ बीम्स, सपोज कॅन्टिलिव्हर बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे, या डिफरंट टाइप्स ऑफ बीम्समध्ये तुम्हाला शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करायचे आहेत. सो हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, परत बघा, व्हिडिओ समजला नसेल तर स्वतः कॅल्क्युलेट करून बघा, कारण या कन्सेप्टवर क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, या कन्सेप्टवर क्वेश्चन्स येतील उद्याच्या टेस्टमध्ये, क्लास टेस्टमध्ये, जी आहे तुमची 25 तारखेला. ठीक आहे, आणि हे पॉईंट लक्षात ठेवा, जिथं शिअर फोर्स हा
चेंज झाला आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, दॅट इज कॉन्ट्रा शिअर पॉईंट. दॅट इज युअर कॉन्ट्रा शिअर पॉईंट. ठीक आहे. आणि एक ऑब्झर्व करा की बेंडिंग मोमेंट शिअर फोर्स डायग्राममध्ये जेव्हा हॉरिझॉन्टल लाईन आहे, ठीक आहे, शिअर फोर्स डायग्राममध्ये जेव्हा हॉरिझॉन्टल लाईन आहे, बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये तेव्हा काय इन्क्लाइंड लाईन आहे, मीन्स 1 पॉवर हायर. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे त्याचा पॉवर किती असतो, x⁻0, दॅट इज कॉन्स्टंट. आणि इन्क्लाइंड लाईनचा पॉवर किती येतं, x⁻1 आला आहे ना बेंडिंग मोमेंटच्या इक्वेशनमध्ये. बघा, बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू x⁻1. सो x⁻1. सो 1 ने पॉवर इन्क्रीज झाले. ओके. शिअर फोर्स डायग्राममध्ये जी पॉवर असेल बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये त्याच्यापेक्षा 1 ने पॉवर इन्क्रीज होईल. ठीक आहे. जेव्हा शिअर फोर्समध्ये हॉरिझॉन्टल लाईन असेल तेव्हा बेंडिंग मोमेंटमध्ये व्हर्टिकल लाईन असेल. तेव्हा बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये काय असेल, व्हर्टिकल लाईन. आणि जिथं जिथं शिअर फोर्स आहेत बघा, जिथं जिथं पॉईंट लोड आहेत, सी पॉईंट आहे, डी पॉईंट आहे, तिथं ते बघा शिअर फोर्समध्ये काय आले, व्हर्टिकल लाईन आले. शिअर फोर्स डायग्राममध्ये व्हर्टिकल लाईन आलेली आहे. जिथं जिथं तुमचं पॉईंट लोड्स आहेत तिथं तिथं शिअर फोर्स डायग्राममध्ये काय आलं आहे, व्हर्टिकल लाईन आलेली आहे. शिअर फोर्स डायग्राममध्ये काय आलेलं आहे, व्हर्टिकल लाईन. ही व्हर्टिकल लाईन, ही व्हर्टिकल लाईन, ही व्हर्टिकल लाईन. ओके. जिथं जिथं पॉईंट लोड आलेले आहे तिथं तिथं ते व्हर्टिकल आलेले आहेत. सो नेक्स्ट इज, सो या प्रकारे आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स, बेंडिंग मोमेंट डायग्राम कॅल्क्युलेशन्स पाहिलेले आहेत. सो आपण इथे स्टॉप करू. मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन.